अहो म्हणाले, आज काहीतरी चटपटीत बनव. मग म्हटलं चला मस्तपैकी आलू टिक्की बनवूया. त्यासाठी वाटाणा आणि छान आलू उकडून घेतले. आता कढईमध्ये रगडा बनवायला सुरुवात केली. त्यासाठी थोडं तेल घातलं, लसूण जिऱ्याची पेस्ट घातली, तिखट, हळद, धने पावडर सगळे मसाले घातले आणि चवीपुरतं मीठ घालायचं. छान असा रगडा स्मॅश करून घालायचा आणि थोडं पाणी घालायचं आणि मंद आचेवर छान अशी एक उकळी काढून घ्यायची. थोडा गरम मसाला घालायचा. इकडे आपला रगडा शिजेपर्यंत इकडे आलू स्मॅश करून घेतले. थोडं त्या चवीपुरतं तिखट, थोडी हळद आणि मीठ घालायचं आणि थोडी कोथिंबीर घालायची. बाइंडिंगसाठी थोडं तांदळाचं पीठ घालायचं. छान अशी आपली आलू टिक्की तयार होते. अशा पद्धतीने मस्तपैकी आलू टिक्की करून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने सगळ्या मी आलू टिक्की करून घेतल्या आणि तव्यावर छान असं थोडं तेल टाकून आलटून पालटून भाजून घ्यायच्या. बघा, ही आलू टिक्की खूप छान तयार झाली आहे. चला तर मग या खायला. छान असा मस्त यावर रगडा घालायचा, थोडा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी इमली सॉस. चला तर मग या रगडा पॅटीस खायला.